Dear student, in the last lecture we have seen matter. मागच्या तासाला आपण द्रव्य म्हणजे काय ते त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर द पार्टिक्युलेट नेचर ऑफ द मॅटर अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, द्रव्याचं कण स्वरूप आणि त्याचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म आपण त्या ठिकाणी पाहिले होते. याच्यानंतरचा पुढचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. ट्राय धिस, करून पाहायचे. आता घरीसुद्धा तुम्ही ही जी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी करू शकता. यू कॅन डन धिस ॲक्टिव्हिटी ॲट होम. फर्स्ट, फिल ए ग्लास ऑफ वॉटर अप टू द ब्रीम. ब्रीम म्हणजे त्याचे असणारे जे काही काठ जे आहेत, काठोकाठ त्या ठिकाणी ग्लास जे आहेत तर ते ग्लास त्या ठिकाणी पाण्याने त्या ठिकाणी भरायचे. ड्रॉप ए स्मॉल स्टोन इन इट. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, लहान दगड जो आहे तर तो लहान दगड त्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि व्हॉट हॅपन्स, काय होतं. आता काय होईल की काठोकाठ भरलेला जो काही पाण्याचा असताना जो काही ग्लास जो आहे तर त्या ग्लासामध्ये लहान दगड जर टाकला तर त्या दगडामुळं ग्लासामधलं असणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी काय होईल तर त्या ठिकाणी बाहेर त्या ठिकाणी पडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. सेकंड, टेक ए बॅलन्स. प्लेस ए स्मॉल स्टोन इन वन पॅन अँड बिग स्टोन इन द अदर. विच पॅन गोज डाऊन अँड व्हाय. एक तराजू जो आहे तर तो तराजू त्या ठिकाणी घ्यायचा आहे, वजन काटा त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याच्या एका पारड्यामध्ये लहान दगड, दुसऱ्या पारड्यामध्ये मोठा दगड त्या ठिकाणी ठेवायचा आहे. कोणतं पारडं त्या ठिकाणी खाली जाईल आणि का. तर आपल्या लक्षात येतं नसते की दुसरं असताना जे काही पारडं की ज्याच्यामध्ये आपण मोठा अशा प्रकारचा दगड त्या ठिकाणी ठेवलेला आहे तर ते पारडं त्या ठिकाणी खाली जाईल. कारण मोठा असणारा जो काही दगड जो आहे तर त्या दगडाचं असणारे जे काही वस्तुमान जे आहेत जी तर त्या वस्तुमानामुळं ते पारडं जे आहे तर ते पारडं त्या ठिकाणी खाली जाईल. आता पुढे, विच प्रॉपर्टीज ऑफ मॅटर कॅन यू टेल फ्रॉम द अबोव ॲक्टिव्हिटीज. आणि वरील कृती जी आहे तर त्या वरील कृतीवरून द्रव्याचे कोणते गुणधर्म तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येईल तर ते आपल्याला खाली दिलेले पहा. ऑब्जेक्ट्स हॅव मास अँड मास कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ द डिव्हाइस लाईक द कॉमन बॅलन्स. की कोणती असणारे जे काही वस्तू जे आहे तर त्या वस्तूला त्या ठिकाणी वस्तुमान असतं आणि जे तराजूसारखं असणारं जे काही साधन जे आहे तर त्या साधनानं काही करू शकतं आपण मोजता येऊ शकतं. आल्सो दे ॲक्युपाय पेस. त्याचबरोबर हे जे काही द्रव्य जे आहे तर ते द्रव्य काय करता नसतं, जागा जे आहे तर ते जागा त्या ठिकाणी व्यापता नसतं. जसं आपण पाहिलं की काठोकाठ भरलेला जो काही ग्लास जो आहे तर त्या ग्लासामध्ये लहान दगड टाकला तर तो त्याच्यामध्ये काय होता नसतं, जागा जी आहे तर ती जागा त्या ठिकाणी काय करता नसतं तर ती व्यापताना दिसतं. दे ॲक्वायर बोथ दीज प्रॉपर्टीज फ्रॉम मॅटर दॅट दे आर मेड अप ऑफ. म्हणजेच वस्तुमान आणि असणारे जे काय काय सांगितलेलं आहे की हे जे काही दोन्ही गुणधर्म जे आहेत तर ते दोन्ही गुणधर्म म्हणजे काय की द्रव्य जे आहे तर त्या वस्तूला त्या ठिकाणी वस्तुमान त्या ठिकाणी असतं. त्याचबरोबर त्या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी जागा व्यापताना दिसतात. हे दोन्ही गुणधर्म वस्तू ज्यापासून बनलेली असते तर त्या द्रव्यामुळे त्या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूला त्या ठिकाणी ते प्राप्त होताना दिसतं. इन अदर वर्ड्स, मास अँड व्हॉल्यूम आर द टू इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की मास वस्तुमान, व्हॉल्यूम आकारमान, हे जे काही द्रव्य जे आहे तर त्या द्रव्याचे दोन महत्त्वाचे अशा प्रकारचे असणारे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म त्या ठिकाणी असणार आहेत. मेनी काइंड्स ऑफ मॅटर फाउंड इन नेचर आर इन प्युअर फॉर्म, दॅट इज दे कंटेन ओनली वन कॉन्स्टिट्यूट्स. काय सांगितलं आपल्याला की निसर्गामध्ये आढळणारी काही द्रव्य जे आहेत तर ती प्युअर फॉर्म म्हणजे शुद्ध स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असतात. म्हणजेच त्यांच्यामध्ये एकच असणारे जे काही घटक कॉन्स्टिट्युएंट जे आहेत तर तो कॉन्स्टिट्युएंट त्या ठिकाणी असतो. इन सायंटिफिक लँग्वेज मॅटर मेड अप ऑफ ओनली वन कॉन्स्टिट्यूट इज कॉल्ड सबस्टन्स. की वैज्ञानिक भाषेमध्ये आपल्याला सांगता येईल
की एकच घटक असलेले जे काही द्रव्य जे आहे तर त्या द्रव्याला वैज्ञानिक परिभाषेमध्ये सबस्टन्स म्हणजे पदार्थ जो आहे तर तो पदार्थ आपण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. फॉर एक्झाम्पल गोल्ड, डायमंड, वॉटर, चॉक. जसं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की गोल्ड म्हणजे सोनं, डायमंड म्हणजे हिरा, वॉटर म्हणजे पाणी, त्याच्यानंतर चॉक म्हणजे खडू किंवा चुनखडी. अदर काइंड्स ऑफ मॅटर आर मेड अप ऑफ 2 or more substances they called mixtures. काही द्रव्य जे आहे तर ते आपल्या लक्षात येत नसतात. 2 किंवा अधिक पदार्थ जे आहेत तर त्या अधिक पदार्थांचे त्या ठिकाणी बनलेले असतात आणि त्याला आपण काय म्हणताना दिसतो, मिक्सचर. म्हणजेच त्याला आपण त्या ठिकाणी मिश्रण जे आहे तर ते मिश्रण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता पुढे यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी चालवायचे. पहा काय सांगितलेले की विच ऑफ द फॉलोइंग्स आर मिक्सचर, वॉटर, सरबत, आयर्न, स्टील, कोल, एअर, साल्ट, कॉपर, ब्रास, सॉईल. पाहतो की पाणी असेल, त्याच्यानंतर सरबत असेल, लोखंड असेल, स्टील म्हणजे पोलाद असेल, कोल म्हणजे कोळसा असेल, हवा असेल, मीठ असेल, कॉपर म्हणजे तांबं असेल, ब्रास पितळ असेल, माती असेल, यामधील कोणकोणती मिश्रणं त्या ठिकाणी आहेत. आता काय सांगताय की सर्वसाधारणपणे पहा की सरबत, त्याच्यानंतर स्टील, एअर, ब्रास, सॉईल आर द मिक्सचर्स. म्हणजे आपल्या लक्षात येत नसते की सरबत असेल, पोलाद असेल, हवा असेल, पितळ असेल, माती असेल, ही सर्वच्या सर्व आपल्याला त्या ठिकाणी मिश्रणं जी आहेत तर त्या मिश्रणाची काय आहेत, उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं त्या ठिकाणी आहेत. तर त्यानंतर पुढे एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. याच्यासाठी पुन्हा आपल्याला एक ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी दिलेली पहा की टेक वॉटर इन ए टी पॉट अँड कव्हर इट. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की चहाचं असणारं जे काही भांडं जे आहेत किंवा दुसरे कोणतंही त्या ठिकाणी भांडं जर घेतलं तरी चालेल, तर त्याच्यामध्ये काय करायचं, पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण जे आहे तर ते झाकण ठेवायचे. हीट द वॉटर टू ए बॉईल. आणि हे जे असणारे जे काही भांडं जे आहे तर ते भांडं काय करायचे, उकळीपर्यंत त्या ठिकाणी तापवायचे. व्हॉट डू यू सी ऑन द इनसाइड ऑफ द लीड. लीड म्हणजे झाकण. तर ती झाकणाची असणारी काही आतील बाजू जी आहे तर त्या आतील बाजूला काय दिसतं हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले. पहा की सिन्स द वॉटर इन द टी पॉट इज बॉइलिंग द स्टीम विल कम आउट ऑफ इट. ज्या अर्थी ते असणारे जे काही भांडं जे आहे तर त्या भांड्यामधलं असणारे जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी उकळते, उष्णता दिल्यामुळे त्या ठिकाणी ते उकळते आणि उकळल्यामुळं त्या पाण्याची काय होताना दिसते, वाफ जी आहे तर ती वाफ त्या ठिकाणी बाहेर येताना दिसते. धिस स्टीम इज गॅदर्ड ऑन द इनर साइड ऑफ द लीड. आणि ही जी काही पाण्याची तयार झालेली जी काही वाफ जी आहे तर ती वाफ काय होताना दिसते, तिचे काही लीड जे आहे, झाकण जे आहे तर त्या झाकणाच्या आतल्या बाजूला गॅदर म्हणजे एकत्र त्या ठिकाणी येताना दिसते. धिस अगेन गेट्स कंडेन्स्ड अँड फॉर्म्स वॉटर ड्रॉपलेट्स. आणि ही जी काही वाफ जी आहे तर ती वाफ काय होताना दिसते, पुन्हा बाहेरची जी काही हवा जी आहे तर त्या बाहेरच्या हवेमुळे त्या ठिकाणी कंडेन्स होताना दिसते. म्हणजे त्या ठिकाणी ती थंड होताना दिसते, कंडेन्सेशन होताना दिसते, संघनन त्या ठिकाणी होताना दिसतं आणि त्या वाफेचं पाण्याचे असणारे जे काही बिंदू जे आहेत तर त्या बिंदूमध्ये रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतरचं दुसरं पहा आपल्याला या ठिकाणी डायग्रॅममध्ये दाखवलेले काय दाखवलेले पहा की फिल वॉटर इन स्प्रे पंप, स्प्रे द वॉटर अँड ऑब्झर्व द स्प्रे. आता काय सांगितलं की या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे काय करायचं आहे की असणारा जो काही फवारणीचा जो काही पंप जो आहे तर त्या फवारणीच्या पंपामध्ये पाणी भरून
फवारा उडवायचा आहे आणि त्याचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण करायचे. पहा आता काय काय लक्षात येतं नसते की व्हेन वॉटर इज फिल्ड इन ए स्प्रे पंप अँड स्प्रे वन कॅन सी मिस्ट ऑफ वॉटर जेट. काय सांगितलेलं आहे की असणारा जो काही पंप जो आहे तर तो पंप त्या ठिकाणी आपण पाण्याने त्या ठिकाणी भरला आणि स्प्रे केला, फवारला, तर काय होतं नसते मिस्ट ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं धुकं जे आहे, छोटे छोटे अशा प्रकारचे पाण्याचे असणारे जे काही बिंदू जे आहेत तर ते बिंदू त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. पाहत काय सांगता येईल की व्हेन वॉटर इज फिल्ड इन ए स्प्रे पंप अँड स्प्रेड वन कॅन सी मिस्ट ऑफ द वॉटर जेट कंटेनिंग व्हेरी स्मॉल वॉटर ड्रॉपलेट्स. म्हणजे असणारा जो काही पंप जो आहे तर त्या पंपामध्ये आपण पाणी भरलं तर पाणी भरल्यानंतर त्या पंपाचा असणारा जे काही नोझल जो आहे तर त्याच्यामधून आपल्याला लहान लहान अशा प्रकारचे पाण्याचे असणारे जे काही बिंदू जे आहेत तर ते बिंदू त्या ठिकाणी काय होताना दिसतात, बाहेर त्या ठिकाणी पडताना दिसतात. आता पुढे द वॉटर ड्रॉपलेट्स कलेक्टेड on the inside of the lid of the teapot are formed by the condensation of the vapor from the boiling water. मागची ॲक्टिव्हिटी जी आहे तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहिलं की असणारं जे काही भांडं जे आहे तर त्या भांड्याची असणारं जे काही झाकण जे आहे तर त्या झाकणाच्या आतल्या बाजूला लहान लहान अशा प्रकारचे पाण्याचे त्या ठिकाणी थेंब तयार होताना दिसतात. कारण उकळत असणारे जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचे असणारे जे काही व्हेपर जे आहेत, वाफ जे आहे तर त्या वाफेचं काय होताना दिसते संगणन जे आहेत, कंडेन्सेशन जे आहे तर ते कंडेन्सेशन त्या ठिकाणी होताना दिसते. वॉटर इन द फॉर्म ऑफ द व्हेपर इज कंपोज्ड ऑफ एक्स्ट्रीमली टायनी पार्टिकल अँड देअरफॉर वी कॅनॉट सी देम. आता काय सांगितलं की वाफेच्या स्वरूपामधील पाणी जे आहे तर ते अतिसूक्ष्म अशा प्रकारच्या पाण्याच्या कणांचं त्या ठिकाणी बनलेलं असतं आणि त्याच्यामुळे ते आपल्याला त्या ठिकाणी ते दिसत नाही. पुढे यू विल सी दॅट द स्प्रे इज ऑल्सो कंपोज्ड ऑफ स्मॉल पार्टिकल ऑफ वॉटर. अशाच पद्धतीने आपल्या लक्षात येतं नसते की फवारा जो आहे तर त्या फवाऱ्यामधून बाहेर पडणारं जे काही पाणी जे आहे तर ते सुद्धा काय होतं नसते पाण्याच्या सूक्ष्म कणांचं त्या ठिकाणी ते बनलेलं असतं. सिमिलरली ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ टायनी पार्टिकल. अशाच पद्धतीने आपल्या लक्षात येतं नसते की सर्व पदार्थ जे आहेत तर ते अतिसूक्ष्म अशा प्रकारचे असताना जे काही कण जे आहेत तर त्या कणांचे त्या ठिकाणी ते बनलेले असतात. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स आर मॉलिक्युल्स. आणि हे जे काही पदार्थांचे जे काही लहान अशा प्रकारचे जे काही कण जे आहेत तर त्या कणांनाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी मॉलिक्युल्स म्हणजे रेणू त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. हे सबस्टन्स हुज मॉलिक्युल्स आर मेड अप ऑफ वन आर मोर ॲटम्स विच आर एक्झॅक्टली अलाइक इज कॉल्ड ॲन इलेमेंट. आणि म्हणून ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे असणारे जे काही ॲटम्स अणू जे आहेत तर ते अणू असतात तर त्या पदार्थांनाच काय म्हणतो आपण मूलद्रव्य जे आहे तर ते मूलद्रव्य त्या ठिकाणी म्हणतो. पुढे वी डू नॉट गेट डिफरंट सबस्टन्सेस बाय द डिकम्पोजिशन ऑफ एलिमेंट्स. आणि म्हणून मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याचं आपण विखंडन केलं, डिकम्पोजिशन त्या ठिकाणी जर केलं तर वेगळा पदार्थ आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही. The smallest particle of elements are made up of only one type of atoms. आणि म्हणून मूलद्रव्याचे लहानात लहान कण हे एकाच प्रकारच्या अणूंचे त्या ठिकाणी ते बनलेले असतात. We cannot see the atom with the naked eye, but when crores of atoms come together, their total volume is large enough to be visible to our eyes. काय लक्षात येतं नसते की मूलद्रव्याचे लहानात लहान कण जे आहेत तर ते एकाच प्रकारच्या अणूंचे त्या ठिकाणी बनलेले असतात. आणि पुढे आपल्याला सांगितलंय वी कॅनॉट सी ॲटम्स विथ द नेकेड आय. आणि म्हणून हे जे काही अणू जे आहेत तर ते अणू आपल्याला डोळ्यांनी त्या ठिकाणी दिसत नाही, परंतु कोट्यावधी अणू एकत्र आले की त्यांचं असणारं जे काही
टोटल अशा प्रकारचं व्हॉल्यूम म्हणजे एकूण असणारं जे काही आकारमान जे आहे तर ते डोळ्यांना दिसण्या इतपत त्या ठिकाणी ते मोठं असतं. द मास अँड व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूचं वस्तुमान आणि आकारमान त्या ठिकाणी वेगवेगळं असतं. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.